देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळे मुख्यमंत्री होतील, संजय राऊतांचा मोठा दावा। तर फडणवीस स्वतः बावनकुळेंची शिफारस करतील, राऊतांचं विधान। फडणवीस पंतप्रधान झाल्यास आनंद, राऊतांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला विश्वास। फडणवीसांनी दिल्लीत जाऊन देशाची सूत्र हाती घ्यावी, कडू यांचं विधान। आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची पुढारी न्यूजला माहिती। पश्चिम विदर्भात बोगस सोयाबीन बियाण्यांच्या तक्रारी वाढल्या, सोयाबीन उगवलंच नाही, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, बोगस बियाणं विक्रीवर कृषी विभागाची कारवाई। पिंपरी चिंचवडमधल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेला 3 दिवस उलटल्यानंतरही शोधकार्य सुरू। आतापर्यंत 16 जणांना बाहेर काढण्यात यश, 13 जण जखमी तर 3घांचा मृत्यू, अजूनही 7 जण अडकल्याची माहिती। शोधकार्याला उशीर होत असल्याने नातेवाईकांचा संताप। केतन अग्रवालच्या वडिलांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र, मुलगा गेला आणि 20 दिवसात वडीलही गेले, कुटुंब उद्ध्वस्त झालं असून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी। खासदार पार्थ पवार आणि कायनात धार लवकरच विवाह बंधनात अडकणार, येत्या 29 जुलैला होणार साखरपुडा, पुण्यात कार्यक्रमात आयोजन होणार असल्याची माहिती। एटीएसचे राज्यभरात 150हून अधिक ठिकाणी छापे, पाकिस्तान स्थित शहजाद भट्टीच्या कथित नेटवर्क विरोधात कारवाई, 175 संशयितांची चौकशी सुरू, अनेकांना घेतलं ताब्यात। संभाजीनगरमध्ये डॉन बाबा फर्जंदच्या बंगल्यावर पोलिसांचा छापा, बंगल्यात रोकड आणि दागिने तसंच शस्त्रही मिळाल्याची माहिती। डॉन फर्जंदच्या निधनानंतर पोलिसांची बंगल्यात छापेमारी। पालघर महापुरानंतर देवीपाड्यासह अनेक गावातील पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत। देवीपाडा, तरडेपाडा, देवशेत, झांजरोळी आणि मंगळपाडा या गावांना पुराच्या पाण्याचा 4ही बाजूनी वेढा, कुटुंबांना घराच्या छतावर काढावी लागली रात्र। दोन दिवसाच्या मुक्कामानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पुण्यातून प्रस्थान, दिवे घाटातून पालखी सासवडकडे रवाना, माऊलींच्या पालखीचा सासवडमध्ये मुक्काम। राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी आरोपींच्या नातेवाईकांची बँक खाती पोलिसांच्या रडारवर, 50हून अधिक खात्यांची चौकशी सुरू, तर देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचे एकाच वेळी राजीनामे। तेलंगणात पोक्सोतल्या आरोपीचा रक्तरंजित थरार, जामिनावर सुटतात 6 जणांची निर्घृण हत्या, पीडितेसह तिची आई आणि आजीची हत्या, स्वतःची पत्नी आणि 2 लहान मुलांचाही घेतला जीव। व्हिएतनाममध्ये भारतीय प्रवासी बोट उलटली, खराब वातावरणामुळे व्हिएतनामच्या फुकोक आयलंड जवळ बोट उलटली, 15 जणांचा मृत्यू, 21 जणांना वाचवण्यात यश, बोटीत 36 प्रवासी असल्याची माहिती।